नमस्कार. आज आपण अशा एका वास्तूबद्दल बोलणार आहोत जिने एका संपूर्ण साम्राज्याच्या स्थापत्यकलेची ओळखच बदलून टाकली. हो, आपण बोलतोय 16व्या शतकातल्या एका अद्भुत निर्मितीबद्दल, हुमायूनच्या मकबऱ्याबद्दल. चला तर मग याच्या इतिहासात आणि सौंदर्यात जरा खोलवर जाऊया. पण सगळ्यात आधी मनात एक प्रश्न येतो की साधारण 450 वर्ष जुनी असलेली ही वास्तू आज अचानक चर्चेत का आलीये, नाही का? याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर आधी बघूया की ही वास्तू सध्या चर्चेत का आहे. मग तिचं स्थापत्यकलेतलं महत्त्व काय आहे, तिची रचना इतकी खास का आहे, तिला मुघलांची शयनशाळा असं विचित्र नाव का मिळालं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताजमहालसारखा जगप्रसिद्ध वास्तूची प्रेरणा ती कशी बनली. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. चर्चेतील एक ऐतिहासिक स्थळ बघूया. 16व्या शतकापासून ते आजच्या हेडलाईन्सपर्यंतचा याचा प्रवास. तर ही वास्तू सध्या बातमीत असण्याचं कारण म्हणजे हुमायूनच्या मकबऱ्याच्या संग्रहालयात सॉंग लाईन्स ट्रॅकिंग द सेवन सिस्टर्स नावाचे एक भन्नाट प्रदर्शन सुरू आहे. म्हणजे बघा, हा मकबरा फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाहीये, तर आजसुद्धा एक जिवंत सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करतोय. याचा प्रवास सुरू झाला तो 1569 मध्ये, जेव्हा या भव्य वास्तूच्या बांधकामाला सुरुवात झाली. मग कित्येक शतकं उलटली आणि 1993 साली युनेस्कोने याचं महत्त्व ओळखून याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. आणि आज हाच प्रवास एका आधुनिक वळणावर आलाय, जिथे हे ठिकाण एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं केंद्र बनलंय. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. पहिली मुघलकालीन सर्वोत्कृष्ट कलाकृती, जिने एका नव्या स्थापत्य शैलीची ओळख निर्माण केली. दिल्लीमध्ये असलेला हा मकबरा खरं तर परिपक्व मुघल स्थापत्यकलेचं पहिलं आणि सगळ्यात स्पष्ट उदाहरण मानलं जातो. असं म्हणतात की इथूनच एका नव्या स्थापत्य युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता परिपक्व मुघल स्थापत्यकला म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी शैली आहे जी पर्शियन परंपरेतून प्रेरित होती, पण जिने पुढे जाऊन संपूर्ण मुघल साम्राज्याच्या भव्य इमारतींसाठी एक बेंचमार्क सेट केला. चला, आता तिसऱ्या भागात या अद्भुत वास्तूची रचना जरा जवळून पाहूया. एका स्थापत्यशास्त्रीय आश्चर्याचं विश्लेषण करूया. प्रत्येक महान वास्तूमागे काही माणसं असतात ना, तर ही वास्तू बांधली होती सम्राट हुमायूनची पत्नी सम्राज्ञी हमीदा बानू बेगम यांनी, आणि तिचे शिल्पकार होते खास पर्शियाहून आलेले मीरक मिर्झा ग्यात. या वास्तूमध्ये पर्शियन डिझाईन आणि भारतीय बांधकाम परंपरा यांचा एक सुंदर संगम बघायला मिळतो. जणू काही दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येऊन एक नवीन, अप्रतिम ओळख निर्माण करत होत्या. बरं, याची मुख्य वैशिष्ट्य कोणती? तर सगळ्यात आधी आहे चारबाग पद्धतीची बाग. मग आहे लाल वाळूचा दगड आणि पांढऱ्या संगमरवराचा वापर. वरच्या बाजूला दिसणारा तो भव्य दुहेरी घुमट, कोपऱ्यांवरच्या सुंदर छत्र्या आणि आतून असलेली अष्टकोनी रचना. चारबाग म्हणजे काय? तर ही एक चौरसाकृती बाग असते, जिला पाण्याच्या प्रवाहांनी 4 भागांमध्ये विभागलं जातं आणि मुख्य इमारत बरोबर मध्यभागी असते. ही रचना स्वर्गातल्या बागेची कल्पना दर्शवते. इथे लाल वाळूचा दगड आणि पांढरा संगमरवर यांचा इतका सुंदर वापर केलाय. मुख्य बांधकाम लाल दगडाचं, पण त्यातलं नाजूक नक्षीकाम आणि जाळ्या या पांढऱ्या संगमरवरातून कोरलेल्या आहेत. या 2 रंगांमुळे एक आकर्षक आणि राजशाही लुक येतो. आणि तो भव्य दुहेरी घुमट, त्याची उंची किती असेल असं वाटतं? तब्बल 42.5 मीटर. हा एकच आकडा या वास्तूच्या भव्यतेची कल्पना देण्यासाठी पुरेसा आहे. मुख्य इमारत एका उंच चबुतऱ्यावर उभी आहे आणि तिच्या 4ही कोपऱ्यांवर सुंदर छत्रे आहेत. यामुळे वास्तूला एक प्रकारचा समतोल आणि वेगळंच सौंदर्य मिळतं. आता आपण एका अशा भागाकडे आलोय जो थोडासा रहस्यमय आहे. मुघलांची शयनशाळा, एका साम्राज्यासाठी अंतिम विश्रांतीचं ठिकाण. ह्या जागेला मुघलांची शयनशाळा असे एक विचित्र पण समर्पक टोपणनाव मिळालंय. पण असं का म्हणत असतील या जागेला? याचं उत्तर थक्क करणारं आहे, कारण या परिसरात तब्बल 150हून अधिक मुघल राजघराण्यातील सदस्यांना दफन करण्यात आलं आहे. त्यामुळे हे केवळ एका सम्राटाचं नाही, तर जवळजवळ संपूर्ण राजघराण्याचा दफनस्थळ बनले. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ताजमहालला प्रेरणा देणारा मकबरा. हुमायूनच्या मकबऱ्याचा हा भव्य वारसा. एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, भारतातली ही काही पहिली बाग मकबरा नव्हती, पण हुमायूनच्या मकबऱ्याने त्या कल्पनेला एका वेगळ्याच उंचीवर नेलं.
त्याने येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन स्थापत्यशैलीचा ट्रेंडच सेट केला. या स्लाइडवर हे अगदी स्पष्ट दिसतंय. हुमायूनचा मकबरा जर एक ब्लूप्रिंट होता, तर ताजमहल त्या कलेचा कळस होता. एक लाल दगडाने बनलेली भव्य रचना होती, तर दुसरी पूर्णपणे पांढऱ्या संगमरवरात घडवलेली एक परिपूर्ण कलाकृती होती. एक पत्नीने पतीसाठी बांधली, तर दुसरी पतीने पत्नीसाठी. आणि शेवटी हा प्रश्न उरतोच की एकच इमारत संपूर्ण साम्राज्याच्या कलात्मक वारशाची ओळख कशी काय बनू शकते? हुमायूनच्या मकबऱ्याने हे करून दाखवलं आणि त्याचा प्रभाव आजही आपल्याला ताजमहालच्या रूपात दिसतो.